कोकण किनारपट्टीवर 3 दिवस पावसाचा जोर असणार। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट। विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा इशारा। मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग, तर सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, तर मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। दादरमध्ये सकाळपासून पावसाची बॅटिंग, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, तर वाहतुकीवर पावसाचा कोणताही परिणाम नाही। नवी मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस, जुईनगर, सानपाडा, वाशी, बेलापूर परिसरात पावसाची बॅटिंग। कल्याण, डोंबिवली परिसरातही पावसाची जोरदार बॅटिंग, आता पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे। मुंबईतील पावसाचा लोकल सेवेवर परिणाम, पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटांनं, तर मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील खैर गावात पुराच्या पाण्यात अडकले विद्यार्थी, मानवी साखळी तयार करून विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं। गोंदियाच्या देवरी आणि अर्जुनी मुरगावात पावसाची हजेरी, पिकांना जीवदान मिळणार, तर जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे। नाशिकच्या उंबरमाळी स्थानकाच्या छपराला गळती, तर स्थानकालाच गळती लागल्यानं प्रवाशांची तारांबळ। दापोली शहरातील मुख्य रस्त्याला मुसळधार पावसाचा फटका, मुख्य रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य, वाहन चालकांना नाहक त्रास। परभणीतील पूर्णा कांठेडा रस्त्याला पावसाळ्यामध्ये तळाचं स्वरूप, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। मुसळधार पावसामुळे नांदेडमधील मुक्राबाद बस स्थानकावर रस्त्याची दुरावस्था झाली, खराब रस्त्यामुळे प्रवाशांची गैरसोय। गडचिरोलीत 12 ते 15 नक्षलवादी चकमकीत ठार झाल्याची माहिती, नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त, चकमकीत एक जवान जखमी झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कांदा प्रश्नावर आज बैठक, मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा होणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कोलाडजवळ आज आणि उद्या 4 तासांचा ट्रॅफिक ब्लॉक असेल। कोलाडजवळील पुई गावाजवळ पुलाचा गर्डर टाकण्याच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, गुन्हे शाखेकडून 22 संशयित व्यवहारांच्या नोंदीबाबत तपास सुरू, तर व्यावसायिक अर्शद खानला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार। बीकेसीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन पूल बांधण्याचा निर्णय, बीकेसी कनेक्टर बीकेसी जंक्शन दरम्यान MMRDA नवीन पूल बांधणार। नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये होर्डिंगच्या पार्श्वभूमीवर आज एक बैठक, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाला जाग। मुंबई व्यावसायिक गाळ्यांच्या पाठोपाठ आता भूखंडाच्या लिलावामधून म्हाडाला चांगलं उत्पन्न, 5 भूखंडाच्या विक्रीमधून तब्बल 192 कोटी रुपयांची कमाई, भूखंड विकून जवळपास दुप्पट कमाई। पुण्यातील म्हाडाच्या 4850 घरांसाठी आज सोडत, गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1372, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1037 आणि प्रथम घेणारास 2423 घरं। नवी मुंबई विमानतळावर प्रथमच सिग्नल चाचणी पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी, चाचणीचा रिपोर्ट मुख्यालयाला पाठवला जाईल। सीबीआयकडून मुंबई विमानतळावर कर्तव्यावर असणाऱ्या कस्टम विभागाच्या अधीक्षकाला अटक, 80,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक। मुंबईतील वेसावे कोळीवाड्यामधील समस्या आणि तोडफोड कारवाईला आता वाचा फोडण्यासाठी सभा, कोळी महासंघाचे सरचिटणीस आणि वेसावे कोळी समाज ट्रस्टचे माजी अध्यक्ष राजहंस टपके यांच्या उपस्थितीत पार पडली सभा। अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रिया आता सोपी होणार आहे, राज्यात लवकरच सर्वकष धोरण, तर वैद्यकीय शिक्षण विभागाचा हा निर्णय। पुण्यात शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांच्या मुलाकडून अपघात, नशेत गाडी चालवताना टेम्पोला धडक, बंडू गायकवाडांचा मुलगा सौरभ गायकवाडच्या गाडी टेम्पोला धडकली। सोन्या चांदीच्या दरामध्ये चढ उतार सुरू, तर सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 980 रुपयांनी वाढ, तर चांदीच्या दरातही प्रतिकिलो 1000 रुपयांची उसळी। कमी पाऊस असल्यानं गोंदिया जिल्ह्यातील भात लावणीचं काम संथ गतीनं, जिल्ह्यात आतापर्यंत 14 ते 15% रोवणी काम पूर्ण झालंय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भाजप पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल करणार आहे। नागपुरातील सह्याद मतदारसंघात बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांसह मंडळाच्या कार्यकारिणीत देखील बदल होतील। नांदेड शहरातील नाना नानी पार्कला माता रमाबाईंचं नाव देण्याची मागणी होते, नांदेडमधील भीम शक्ती संघटनेकडून करण्यात आली मागणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 16,000 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत। या महिला शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेत असल्यानं कर्ज करता येणार नाही। राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष 2 दिवसीय नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, जिल्ह्यामधील आदिवासी बांधव, आदिवासी संस्था आणि संघटनांशी संवाद साधणार। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 19 दिवसापासून आदिवासी समाजाचं आंदोलन सुरू आहे। आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त रवी पवार यांना धमकी, 5 लाख रुपये द्या अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करू, बदनामीची तक्रार करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे। डोंबिवलीत साफसफाई करणाऱ्या कामगारांना मस्करी महागात पडली, इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून भिंतीच्या कठड्यावर पडून महिलेचा मृत्यू।
बदलापूर सरकारी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय 2 दिवसात अंधारातच आहे. रुग्णांचे नातेवाईक घरीत बॅटरीचे लाईट आणून आपल्या रुग्णांसाठी रुग्णालयात पुरवतात प्रकाश. नीट यूजी प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. वादग्रस्त नीट यूजी परीक्षेतील अनियमिततेमुळे खंडपीठ 40हून अधिक याचिकांवर सुनावणी करणार. कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चुरस. मुदतवाढीनंतर अर्ज नोंदणीमध्ये वाढ. तर 2 दिवसामध्ये अर्ज नोंदणीमध्ये 3000हून तर शुल्क भरून अर्ज निश्चितीसाठी 4000हून अधिक वाढ करण्यात आली. अंगणवाडी सेविका पुन्हा एकदा असहकार आंदोलन पुकारणार. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आहे. निवासी डॉक्टरांच्या मानधनवाढीला मुंबई महानगरपालिकेची मंजुरी. विद्यावेतनामध्ये 10,000 रुपयांची वाढीसह मार्च ते जुलै महिन्यात थकबाकी झाली होती. ही देण्याचा देखील वेतनाचा आयोगाचा निर्णय घेण्यात आला आहे. संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची धनगर समाजाची मागणी. धनगर समाजाचे नेते आणि भाजपचे प्रदेश सचिव नवनाथ पडवळकर यांचे यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका नागरिकांशी मनमानीपणे वागू शकत नाही. उच्च न्यायालयाचे महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे. आमदार बाबाजानी दुर्राणी पायी दंडीमध्ये सहभागी. टाळ वाजवत वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा लुटला आनंद. शिवकालीन वाघनखं विशेष विमानानं महाराष्ट्रात दाखल. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखांसाठी विशेष व्यवस्था. उद्या सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन. विशाळगडावरील घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ आणि पोस्ट टाकण्यावर बंदी. सोशल मीडियावर सायबर पोलिसांची करडी नजर. विशाळगड हिंसाचार प्रकरणामध्ये एमआयएमच्या मोर्चाला सकल हिंदू समाजाचा कडाडून विरोध. जलील कोल्हापुरात आले तर कोल्हापुरी पायतानांना स्वागत करू. सकल हिंदू समाजाचा इशारा. पूजा खेडकरांना पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस. पुणे पोलिसांकडून आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. पूजा खेडकर आणि तिचे वडील दिलीप खेडकरांच्या उत्पन्नाची चौकशी होणार आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आयकर विभागाकडून माहिती मागवली.